नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर 2 दिवसासाठी आम्ही गावाला गेलो होतो। जसं की शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की मतदान करायला आम्ही गावाला जाणार होतो आणि रिक्षामध्येच आम्ही गेलेलो। टू व्हीलर किंवा बसमध्ये जर गेलं ना तर कमी वेळामध्ये पोहोचतं, पण मला असं वाटलं की ऑटोमध्ये थोडासा जास्त वेळ लागतो। अगदी 1.5 ते पावणे 2 तास लागला, कारण की ट्रॅफिक सुद्धा होतं त्या दिवशी मतदान असल्यामुळे। पण घरी गेल्यानंतर मी लेटच जाणार होते करायला 4-4:30च्या दरम्यान, आणि माझं वोटिंग कार्ड अजून तिकडचंच आहे, त्यामुळे यांनी मला तिथे सोडलं आणि हे गेले पुढे मतदान करण्यासाठी। तर इथं सकाळची वेळ आहे आता आणि घरून लवकरच निघलो होतो आम्ही ब्रेकफास्ट वगैरे आवरून, आणि रस्त्यामध्ये सुद्धा 2 ते 3 वेळा थांबलो, त्यामुळे थोडा जास्त वेळ लागला। गेल्यानंतर तर रामने काही झोपण्याचं नाव घेतलंच नाही, कारण की तिथे गेल्यानंतर ना राम म्हणजे दिवसभर झोपतच नाही, बळच त्याला म्हणजे थोडंसं ओरडून वगैरे झोपावं लागतं। पण आता इथे सकाळी सगळ्यांचीच कामाची घाई चालली होती, काही स्कूलमध्ये निघाले होते, तर सगळीकडे म्हणजे गावाकडे थोडीशी कामाची धांदल असते, तसं इकडे थोडंसं रिलॅक्स असतं। सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरलं की आपली एक्स्ट्राची कामं आपण करायला घेतो। आणि एक गोष्ट सांगू का, जेव्हा माझं वोटिंग कार्ड आलं होतं ना, म्हणजे 6 ते 7 वर्षापूर्वी, तेव्हा मी एकदाच मतदान केलेलं आणि त्यानंतर आता सेकंड टाइम हे मतदान केलेलं आहे। याआधी मी कधीही केलेलं नाही। तर म्हटलं चला एक चक्कर सुद्धा होईल गावाला, कारण की जे ब्लाऊज पीस वगैरे मी शिवायला आणत असते तिकडून ते सुद्धा द्यायचे होते, तर म्हटलं कामात काम होऊन जाईल, आणि ते सुद्धा मी स्टिच करून ठेवले होते। तसं जाण्याचा काही म्हणजे प्लॅन नव्हता, पण नंतर डिसाईड केलं की चला म्हटलं जाऊन येऊयात। माझी हॉस्पिटलची अपॉइंटमेंट सुद्धा होती, बँकेमध्ये काम पण होतं आणि मतदान पण होईल, असे 2-3 कामं सोबत होती। तर म्हटलं चला जाऊनच येऊयात, ही सर्व कामं पण होतील आणि मतदानाचं काम सुद्धा होईल। जेव्हा पण मी गावाला जाते ना तेव्हा काही ना काही कोणाचं स्टिचिंगचं काम असतंच, पण जे काही ब्लाऊज असतील ना ते मी सोबत घेऊन येते, आणि बाकीचं जे काही फिटिंगचं काम वगैरे असेल घरचं ते पण करून देते। तर सकाळच्या वेळेसच तिथे वैष्णवी मला म्हटलेली की टॉपला फिटिंग करायची, तर म्हटलं आणून दे, मी देते करून, आणि ब्लाऊजसुद्धा फिटिंग करायची होती, तर ते पण झालं। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ना आम्ही जाणार होतो रामचा नवस फेडण्यासाठी। एक दिवस ज्यावेळेस मतदानाला गेले ना त्यानंतर मी काही शूट केलं नाही। आता जे काय आहे ना ते आम्ही रामचा नवस फेडण्यासाठी जाणार होतो। नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आत्ता साडी वगैरे घालून मी तयार झाले, कारण आम्ही निघालोय रामचा नवस फेडण्यासाठी। जवळच इथून काही जास्त वेळ लागणार नाही, एक अर्ध्या तासात आम्ही तिथे पोहोचून जाऊ। तर कसं काय होते आणि कसं मंदिर वगैरे आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पुढे। त्यासोबतच इथं जे काही कपडे वगैरे आणि पेढे आणायचे होते ते पण आणले, ते पण तुम्हाला मी दाखवते। ज्या दिवशी माझी डिलिव्हरी होती ना त्या दिवशी आम्ही सर्व देवांना पाया पडण्यासाठी गेलेलो, तर त्यावेळेसच मी नवस केलेला, तर तो अजून फेडलाच नव्हता। म्हणजे राम आता 2 वर्षाचा होईल, तर म्हटलं ठीक आहे आता हा नवस फेडला पाहिजे। तरी ते सकाळीच अण्णांनी जाऊन जे काही पेढे म्हणजे 5 किलो पेढे वाटण्याची मी बोललेली होती, तर ते पेढे आणि सोबत त्यांनी रामसाठी 2 ड्रेस पण आणले होते, त्यातलाच मी एक वेअर केला होता रामला, पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच। तर हे जे मंदिर आहे ना ते अंबाबाई देवीचं मंदिर आहे, जिथे की मी नवस बोललेली होती, तिथेच आम्ही नवस फेडण्यासाठी गेलो होतो, आणि आजूबाजूचा थोडासा परिसर सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर जो काही नवस आहे ना तो फेडण्यासाठी आम्ही सर्वजणच जाणार होतो, पण नंतर असं ठरलं की 3 वाजता मला पण इकडे पुण्याला यायचं होतं, आणि बाकीचे जे काय आहे ना ते रानात काही गेलेले, त्यामुळे काही सगळ्यांना पॉसिबल झालं नाही। ज्यांना झालं तेवढे आम्ही आलो होतो, आणि त्यानंतर इथे आल्यानंतर एक छोटीशी मनीमाव भेटलेली। रामला तर ना हे पेट ॲनिमल खूप जास्त आवडतात, तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पहा। इकडे नवस फेडण्याचं आमचं काम चालू होतं आणि राम बाहेर पळत होता सारखा त्या माऊला पाहण्यासाठी, आणि सारखा मला म्हणत होता की तिला उचलून घे। पण मी खरं सांगू का, पेट ॲनिमल्स मला पाहायला खूप जास्त आवडतात, पण असं उचलून वगैरे घ्यायला आवडत नाही, कारण की मला भीती वाटते चावण्याची, आणि त्यांचे केस वगैरे सुद्धा खूप जास्त लागतात। त्यानंतर त्याच दिवशी आम्ही 3 वाजता इकडे पुण्याला आलो। आल्यानंतर तर मी लगेचच त्या दिवशी काही स्वयंपाक केलाच नाही, कारण की रात्री यायला आम्हाला खूप जास्त लेट झालेलं, अगदी 3-3.5 तास लागले, कारण की ट्रॅफिक खूप जास्त हेवी होतं त्यामुळे। आणि आल्यानंतर आय थिंक 9-9:30 वाजले असतील। त्या दिवशी आम्ही बाहेरूनच खाऊन आलेलो, आणि किचन ओटा जो आहे, जो की कुकटॉप आहे ना, तो मी क्लीन केल्याशिवाय काही स्वयंपाक वगैरे तिथं करत नाही। कधी जर गावावरून यायला लेट झालं ना तर बाहेरूनच आम्ही काहीतरी घेऊन येत असतो, तसंच कालसुद्धा झालेलं। मग सकाळी उठूनच मी आता इथे घराची जी काही क्लिनिंग आहे, म्हणजे जास्त डीप क्लीन नाही केलं, वरच्यावर जसं आपण करतो ना तसं क्लिनिंग केलं, आणि त्यानंतर आता इथे खिचडी भात बनवण्यासाठी घेतला होता। खिचडी भात म्हणा किंवा मसाले भात म्हणा, एकदम छान रेसिपी आहे, लहान मुलांना द्यायची असेल तर एकदम प्रॉपर आहे, न्यूट्रिशन पण चांगलं भेटेल त्यासाठी पहा। इथे मी आता जे काही मला व्हेजिटेबल चॉप करायचे होते ते मी करून घेते। सुरुवातीला मी इथे घेतलेला आहे कांदा, त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या, त्यानंतर लसूण घेतलेला आहे, काही शेंगदाणे, त्यानंतर टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर,
आणि काही खडे मसाल्यांमध्ये तेजपत्ता, दालचिनी आणि लवंग घेतलेला आहे. जे काही तांदूळ आहे ना ते सुरुवातीला सगळ्यात आधी मी वॉश करून साईडला ठेवलेलं आहे, जेणेकरून की थोडंसं ते भिजतं आणि जी काही कुकिंगची प्रोसेस आहे ना ती कमी होते. त्यासाठी मी तांदूळ थोड्या वेळ म्हणजे फक्त पाण्याने वॉश करून साईडला ठेवून देते. आता जे काही व्हेजिटेबल्स मी घेतले आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरची, गाजर किंवा इतर काही पण गोष्टी ॲड करू शकता. पण रामला जर हे मला खाऊ घालायचं म्हटलं ना तो साईडला काढतो आणि तोंडात आलं ना खाण्याचं सोडून देतो, त्यासाठी मी ते घालतच नाही. टोमॅटो वगैरे मला आवडतं तर त्याच्या प्लेटमध्ये जर असेल ना तर मी काढून घेते साईडला, फक्त राईस वगैरे आणि बाकीचं कोथिंबीर वगैरे असेल तर खातो, त्यासाठी मी घालत असते. आणि कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे जर घातलं ना खिचडी भाताला तर टेस्ट खूप छान येते आणि त्याचाच तडका खिचडी भाताला छान लागतो. त्यासाठी येते सर्व जे काही आहे ना ते मी चॉप करून घेतलं आणि आता पटकन बनवून घेते. तुम्हाला सुद्धा साईड बाय साईड रेसिपी दाखवते. एकदम छान रेसिपी आहे आणि म्हणजे दिसायला जरी टेम्पटिंग नाही दिसली ना तर टेस्ट वाईज खूप छान लागते. तर पहा इथे 2 पळ्या तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी जिरे मोहरी टाकून घेणार आहे. तेलामध्ये जिरे मोहरी एकदा टाकली ना तडतडली ना पूर्ण जी काही भाजी असते ना त्याची चवच बदलते. आणि बाकीचे जे काही खडे मसाले जसं की मी सांगितलं लवंग, दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता हे सुद्धा मी तेलामध्ये टाकलं. याला थोडंसं तडतडू द्यायचं आहे तेलामध्ये. आणि त्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाणे ॲड करणार आहे. शेंगदाणे ज्यावेळेस आपण टाकतो ना ते एकदम असे क्रंची होतात सुरुवातीला टाकल्यानंतर. नाहीतर काहीतरी कधी आपण कांदा टाकतो आणि कांद्याने जे काही तेल आहे ना ते एकदम सॉगी होऊन जातं आणि त्यामुळे बाकीचे जर पीनट वगैरे आपल्याला टाकायचं असेल ना त्यांचा क्रंचपणा निघून जातो. त्यासाठी मी सुरुवातीला शेंगदाणे थोडेसे फ्राय करते. त्यानंतर ज्या मिरच्या आहेत ना त्या मी कट करून घेतलेल्या नाही, कारण की राम पण खाणार आहे आणि तिखट होईल त्यासाठी. तर मिरच्या तुम्ही अशा पूर्ण जरी टाकल्या ना लहान मुलांना खायचं असेल तरी चालेल किंवा कट करून टाकला तरी चालेल. त्यानंतर लसूण टाकला. लसूणसुद्धा छान जास्त प्रमाणात टाका जेणेकरून की चव चांगली येईल. खलबत्त्यामध्ये ठेचूनसुद्धा टाकू शकता, पण मी कट करून टाकते सुरीने एकदम लहान असा. त्यानंतर घरचा असा फ्रेश कढीपत्ता जो की मी येताना घेऊन आले होते सोबत. आता फक्त मसाल्यांमध्ये आपण जे आहे ना हळद पावडर आणि थोडासा मी गोडा मसाला टाकते जेणेकरून की थोडी चांगली चव येईल. गोडा मसाला काही तिखट वगैरे नसतो टेस्टला, त्यामुळे थोडासा गोडा मसाला आणि हळद टाकते. त्यानंतर बटाटा जो चिरला होता ना तो सुद्धा टाकला आणि जे टोमॅटो आहे ना ते सुरुवात नाही टाकायचं जेणेकरून की जे आपण मसाले टाकणार आहोत ना ड्राय मसाले ते पटकन तेलामध्ये भाजले जात नाही. त्यासाठी सर्वात शेवटी जे आहे ना टोमॅटो टाकायचं. आणि त्यानंतर आता थोडंसं हे जो मसाला आहे ना त्याला चांगली चव यावं म्हणून मी अगदी थोड्या प्रमाणात मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आधी जास्त घातलं तरी चालेल, पण नंतर अंदाज कळत नाही त्यासाठी मी सुरुवातीला थोडंसं आणि ज्यावेळेस आपण तांदूळ टाकतो ना त्यावेळेस बाकीचं मीठ टाकून देते. आता जो काही सर्व मसाला आपण बनवला आहे ना तो 5 मिनिटं फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आणि त्यानंतर जे तांदूळ आपण भिजवला आहे ते त्यामध्ये टाकायचं. तांदूळ टाकल्यानंतर हळूवारपणे चमच्याने हलवायचा आहे जेणेकरून की तांदळाचे तुकडे पडायला नको. नाहीतर जो काही आपला राईस बनणार आहे ना तो एकदम मोकळा असा बनत नाही, एकदम त्याचा लगदा होऊन जातो. त्यासाठी फक्त थोडंसं स्टर करायचं आणि त्यानंतर थोड्या वेळ तसंच ठेवायचं. आता कोथिंबीरसुद्धा ह्या स्टेजला मी टाकते. ज्यावेळेस राईस होईल त्यावेळेस टाकलं तरी चालेल, पण कोथिंबीरसुद्धा तेलामध्ये भाजली ना छान चव लागते. त्यासाठी ज्यावेळेस तांदूळ मी टाकते ना त्याचबरोबर मी कोथिंबीरसुद्धा टाकून देते. जर कोथिंबीर नसेल तर कसुरी मेथी टाकली तरी चालेल, पण आता माझ्याकडे फ्रेश अशी घरून आलेली कोथिंबीर होती तर ती मी टाकली. आणि त्यानंतर आता यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे. जेवढं तुमचं तांदूळ आहे ना त्यापेक्षा थोडंसं कमी इतकं पाणी टाकायचं आहे जेणेकरून की जो काही राईस आहे ना तो एकसारखा म्हणजे शिजेल. जेणेकरून काय होतं ना तांदूळ सर्वजण वेगळ्या कंपनीचे वापरतात. आता जसं तांदूळ असेल त्यानुसार पाणी लागतं. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्या लक्षात येतच असेल की मी पाण्याची क्वांटिटी किती टाकलेली आहे. याला फक्त मी 2च विसल घेणार आहे, कारण की सुरुवातीला आपण तांदूळ पाण्यामध्ये भिजवला होता त्यामुळे जास्त काही शिजण्यासाठी वेळ लागत नाही. सोबतच मी सकाळी जेवणामध्ये बनवलं होतं अंडा करी, तर ती पण सोबत आहे. राईस जर असं म्हटलं ना तर यांना राईस असा मोकळा आवडत नाही, सोबत काहीतरी रश्याची भाजी लागते. त्यासाठी म्हटलं की हे जी काही अंड्याची भाजी आहे त्यासोबत हे खातील आणि राम आणि मी राईस खाऊ. तर घरून येतानाच हे सोबत मी प्लांट घेऊन आलेले आहे ज्याचं की पानं आपण देवाच्या पूजेसाठी वगैरे वापरतो. तर ते सुद्धा मला लावायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. जोपर्यंत मी इकडे जेवणाची तयारी करत होते ना तोपर्यंत इकडे रामचे पहा जे काही ब्लाऊज मी ठेवलेले होते ना कॅरी बॅगमध्ये, म्हणजे कस्टमर येऊन त्यांनी पिशवी ठेवून गेले होते तर ते त्यांनी इथे पूर्ण म्हणजे हॉलमध्ये पूर्ण त्याचा पसारा करून टाकला. जे काही ब्लाऊज होते ते पण खाली टाकले आणि कॅरी बॅग इकडे माझ्याकडे घेऊन आला होता. आता मी त्याला थोडंसं ओरडत होते त्यामुळे कॅमेरा समोरून लपत होता. ब्लाऊज शिवताच मी जेवणाची तयारीसुद्धा करत होते, कारण की ब्लाऊज शिवायला एकदा बसलं ना मग परत उठावंसं वाटत नाही. त्यासाठी म्हटलं की जर सर्व पार्ट जोडून झालेलेच आहे तर आता जेवणाची सुद्धा तयारी करते आणि रामसुद्धा आमच्याबरोबर जेवायला बसेल.
जसं रामला कळतं ना की कुकरमध्ये काहीतरी शिजत आहे, तो माझ्या पाठीमागेच असतो, नाहीतर जे काही गॅस आहे ना त्याच्यासमोरच उभा राहतो, कारण की त्याला ही जी शिट्टी होते ना ती खूप आवडते. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पहा त्याची रिॲक्शन. सारखं मला म्हणत होता की जी काही व्हिसल आहे ना ती उचक, जेणेकरून की त्याचा आवाज येईल आणि त्याला हसायला येईल. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे. आणि त्याला रोजचं म्हणजे हे त्याचं आहे, कारण कुकर मला डेली लावाच लागतो. कधीतरी राईस झालं किंवा कोणतं कडधान्य जर बॉईल करायचं असेल त्यावेळेससुद्धा तो असंच करतो आणि त्याला प्रचंड आवडतं. आणि मी सुद्धा खूप एन्जॉय करते. अगदी 5 ते 10 मिनटं तो असाच हसत राहतो आणि त्याला खूप जास्त आवडतं. तर लहान मुलांना कशामध्ये आनंद भेटेल काही सांगता येत नाही. आता पहा, जोपर्यंत त्याला मी व्हिसल वाजवून दाखवत होते तोपर्यंत त्याला छान वाटत होतं. जसं मी बंद केलं तसं लगेच रडायला सुरुवात केली. पण सारखी जर व्हिसल जर काढत राहिली ना तर राईस थोडासा चांगला होत नाही, त्यामुळे मी तसंच ठेवलं. म्हणजे जोपर्यंत शिट्टी जी आहे ना ती शांत होत नाही तोपर्यंत आपण ओपन करायचा नाही कुकर. अशा पद्धतीने एकदम मोकळा असा राईस झाला होता आणि टेस्ट वाईज तर खूप जास्त छान झाला होता. तर यांना मी प्लेटमध्ये दिलं होतं, सोबत लोणचं आणि लिंबू आणि जी काही करी उरलेली होती ती, आणि सोबत राईस दिला होता. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस ना आम्ही थोडंसं सिम कार्डचं काम करण्यासाठी निघलो होतो, कारण माझा जो मोबाईल आहे ना तो Vivo V40 आहे आणि जे सिम कार्ड आहे ना ते 4Gचं आहे. तर ते 5Gमध्ये कन्वर्ट करायचं होतं, त्यासाठीच आम्ही निघालो होतो. तर ते एक फायद्याचं झालेलं आहे, कारण की आता डेली म्हणजे अनलिमिटेड जर डाटा तुमच्याकडे असेल तर तुम्ही ऑनलाईन कोणतंही काम करू शकता. आणि व्हिडिओसाठी मला जास्त म्हणजे स्टोरेज आणि जे काही आपलं डाटा वगैरे असतो त्याची जास्त गरज असते. तर हे काम एक महत्त्वाचं आज आम्ही करून घेणार होतो. तर असा होता आजचा छोटासा व्लॉग, काही गावाकडचा काही शहराकडचा. आय होप की तुम्हाला पाहायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड अँड बाय.